आणि बातमी आहे राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातून, कारण राष्ट्रवादीच्या याच कार्यालयात दादांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे यांना यावेळी मात्र अश्रू अनावर झालेत। सगळेच राष्ट्रवादीचे महत्त्वाचे कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। त्यांच्या डोळ्यातलं पाणी अक्षरशः ठरत नाही अशी अवस्था असते आणि तशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि ऋतुजा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातस्थळी जाऊन अभिवादन केले। ज्या ठिकाणी अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला होता त्या अपघात स्थळाला सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी भेट दिली आहे। या ठिकाणीही त्यांनी अजित पवार यांना अभिवादन केले आणि अपघात स्थळाची पाहणी देखील केली। तर घडलेला हा अपघात अतिशय वेदनादायी होता आणि संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अक्षरशः देशाला हादरवून सोडणारी अशी ही घटना होती। ज्या घटनेत अजित पवार यांच्यासह अन्य तिघांनाही आपले प्राण गमवावे लागले होते। एकीकडे सभांचा झंझावात सुरू होता आणि वेळ पाळण्यासाठी म्हणून पक्के असणारे अजित पवार हे रस्ते मार्गाने न येता आपल्या प्रायव्हेट विमानाने येत होते आणि त्याच वेळी घडलेला हा अपघात।